अवैध वाहतूक करणाऱ्या 46 वाहनांवर कारवाई करून त्याद्वारे 1,25,38,939 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। त्यातील एक जेसीबी वगळता 1,17,88,000 असा 93% दंड वसूल झाला असल्याची माहिती खेडचे तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी दिली। याशिवाय 21 ठिकाणच्या अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात एकूण 8,55,00,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। संबंधितांना नोटिसा दिल्या जात असून लवकरच त्यांच्या मिळकतीवर बोजा दाखल करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। एकूण 46 वाहनांवर कारवाई झालेली आहे। त्या वाहनांचा दंड हा सुमारे 1,25,38,939 रुपये इतका झाला। त्यामध्ये एका वाहनाचा म्हणजे जेसीबी वाहन आहे त्याचा दंड 7.5 लाख रुपये दंड वगळता 1,17,88,000 इतका दंड वसूल झालेला आहे। म्हणजे आपली 93% वसुली झालेली आहे। आणि गौण खनिज उत्खननामध्ये आपण एकूण 21 प्रकरणांमध्ये 8,55,00,000 इतका दंडाचे आदेश पारित केलेले आहेत। सदर दंड वसूल करण्यासाठी संबंधितांना आपण वसुलीच्या नोटिसेस दिलेल्या आहेत आणि त्या नोटिसेसला जर त्यांनी दंड भरला नाही तर त्यांच्या मालमत्तेवर बोजे चढवण्यात येते। सर्व शक्तीनिशी काम करत आहोत। त्याच्यामुळे आम्ही आणखी जास्त कारवाई करण्याचा प्रयत्न करू, परंतु आता याच्यामध्ये 47 वाहनांनी 93% दंड वसुली